आदित्य सर, हम्म, देवी आई लई खुश आहेत. है ना? हीच योग्य वेळ आहे आपल्या लग्नाबद्दल त्यांना समज खरं खरं सांगायची. आपण सांगूया का त्यांना खरं? पारू, काय झालं आदित्य सर? माझं काही चुकलं का? नाही 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 वेडी, तुझं काही चुकलं नाही आहे. पण पारू प्लीज समजून घे ना. म्हणजे काय आहे ना, हे बघ, श्रीनिवास काका आणि लक्ष्मी मावशी आईबाबांचे कॉलेजपासूनचे मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्या समोर इतक्या मोठ्या सत्याचा सामना करायला मला त्यांना लावायचा नाही आहे. म्हणजे आईबाबा काय रिॲक्ट होतील, कसे रिॲक्ट होतील मला खरंच कळत नाही. मला हे सांगायला त्यांना अजून थोडा वेळ हवा आहे. आदित्य सर, तुम्हाला समजत नाही. हे बघा, अजून वेळ नको घालवायला. आपल्या भविष्याचा प्रश्न आहे. हो, मला माहिती आहे. प्लीज आदित्य सर, तुम्हाला हे बी समजत नाही. मला जड जाते असं वावरायला. पारू, तुला असं का वाटतं की मी समजू शकत नाही? डेफिनेटली समजू शकतो यार. पण पारू, तुला थोडा पेशन्स ठेवावा लागेल प्लीज, माझ्यासाठी. पारू, आदित्य सर, हात सोडा माझा. हात का सोडू? मी नाही हात सोडणार आहे. नाही सोडणार म्हणजे? अरे? एक तर तुम्ही माझं काय ऐकत नाही. तुम्ही हात सोडा. ओके, सोडा म्हणलं ना. माझं ज्या मुलावर लई प्रेम आहे त्याच्या बरोबर माझं लगीन झालं आहे. आणि आता त्यांचा साखरपुडा एका दुसऱ्याच मुली सोबत होणार आहे. काय? या गेटच्या आतमध्ये जो महाल आहे ना, त्या महालात त्यांचा साखरपुडा होणार आहे. माझा साखरपुडा आहे. मला इथे अजिबात तमाशे नको आहे. एक मिनिट थांबा. म्हणजे त्याचा साखरपुडा या पॅलेसमध्ये? होय. आदित्य नक्कीच पारू मॅडमना फसवत होणार नाही त्याला. पारू मॅडमचं इतकं प्रेम आहे त्याच्यावर आणि खेळवतोय का? पाहिल्या, कोणीच नाही आलंय. आपणच पाहिले आहोत. येत असतील हळूहळू.